नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. मुंब्र्यातील MIM पक्षाच्या नगरसेविका सहर शेख यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजपा नेते किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे यांनी काल मुंब्रा पोलीस स्थानकामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांची भेट घेतली आहे. शेख यांनी केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ यावेळी किरीट सोमय्या यांनी पोलिसांना दाखवला आहे. पोलिसांनी सहर शेख यांच्यावर पहिलेच नोटीस दाखवत कारवाई देखील केलेली आहे, परंतु ही कारवाई किरीट सोमय्या यांना मान्य नसून त्या नोटीसमध्ये पोलिसांनी येणाऱ्या काळामध्ये वृक्ष लावत संपूर्ण मुंब्रे हिरवे करू असं सहर शेख यांच्या म्हणण्यानुसार त्या नोटीसच्या माध्यमातून कारवाई केली असल्याचे किरीट सोमय्या यांनी सांगितले. शेख यांच्या भाषणामध्ये कुठेही वृक्ष झाडे लावू असा उल्लेख नसून मुंब्र्यातील 20% हिंदू बांधवांना संपवण्याचा व त्यांच्या धमकावण्याचा हा केविलवाणा प्रयत्न केला असून शेख यांच्यावर योग्य ती कारवाई करावी असं किरीट सोमय्या यांनी म्हटलं आहे. सहर शेख MIM नगरसेवक यांना दुखावतील असं भाषण करू नका अशी समज पोलिसांनी दिलेली आहे. MIMचे नवनिर्वाचित नगरसेवक सहर शेख यांनी आपल्या भाषणामध्ये असं म्हटलं होतं की पुढच्या 5 वर्षांमध्ये मुंब्रा हा संपूर्ण हिरवा करू. या विरोधात आज किरीट सोमय्या यांनी एक निवेदन मुंब्रा पोलीस ठाण्यामध्ये दिलेलं आहे. यामुळे पोलिसांनी भाषणामध्ये समाजाच्या भावना दुखावल्या आहेत, त्यामुळे कोणाच्या भावना दुखावतील असं भाषण करू नका अशी समज देखील दिलेली आहे. तसेच याबाबतची शेख यांना नोटीस देखील देण्यात आलेली आहे. भाजपा नेते किरीट सोमय्या, मुंब्रा वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना याबाबतची अधिक माहिती दिली आहे. मेरे पार्टी का झंडा हरा है. अगर मेरे पार्टी का झंडा भगवा होता तो मैं ये बोलती कि भगवा करून टाकून बट वो नहीं था. ऑरेंज कलर का अनफॉर्चुनेटली नहीं है. MIM का झंडा ग्रीन कलर का है तो ग्रीन कलर है तो ग्रीन बोला जाएगा. अब इसको उनकी पार्टी से ये जो भी चीजें आ रही है, आप देखो अच्छाई जब उभर के आती है ना तो उसकी टांग खींचने के लिए पीछे लोग लग जाते हैं. शाबूत करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस स्टेशन येथे निरंजन डावखरे, आमचे स्थानीय प्रमुख भगत साहेब, आम्ही तक्रार दिली आहे. पोलिसांनी मला माहिती दिली, पत्र दाखवलं की MIMच्या नेत्यांनी माफी मागितली आहे, पण ती माफी दिशाभूल करणार आहे. एक तर खोटं सांगतात की आम्ही झाडं लावून हिरवगार करणार. त्या भाषणात त्यांचा अर्थ जो MIMचा हा गुपित प्लान आहे, त्याने मालेगाव मधून सगळ्या हिंदूंना हाकललं. मानखुर्द मध्ये 100% मुस्लिम झाले. आता मुंब्रामध्ये 80% मुस्लिम, 20% हिंदू आहेत. त्या 20% हिंदूंना धमकी दिली होती. आता त्यांनी माफी मागितली, पण अशी माफी आम्हाला मान्य नाही की इतर धर्मीयांचा भावना. मी पोलिसांना सांगितलं आहे, हिंदूंना धमकी दिली आहे, त्यांच्यावर कारवाई करावीच लागणार. त्यामध्ये जातीय सलोख्यासारखं राहिलंच नाही. त्यांनी हिंदूंना हाकलून काढलंय, धमक्या देऊन, मारून, त्यांनी जमीन बळकावून, एका बाजूला लव जिहाद, दुसऱ्या बाजूला लेन जिहाद, तिसऱ्या बाजूला वोट जिहाद, आणि उरलेला जिहाद आता 5 वर्षात पूर्ण करू. तर एक नॅशनल चित्र आहे. निवडणुकीच्या काळात पण त्यांचा अध्यक्ष ओवेसीनी पण सांगितलं होतं, अन्य नेत्यांनी सांगितलं होतं, MIMचा मुंबईचा उपाध्यक्षांनी सांगितलं, मी त्यावेळी सांगितलं की हिंदूचं जन्म प्रमाण 1.3 आणि मुस्लिमांचं 2.6, म्हणजे हिंदू परिवारात 13 मुलं होतात, त्यावेळी तिथं 26. तर त्यांनी काय सांगितलं होतं, हम मुस्लिम महिला 26 बच्चों को जन्म दे या 36 किरीट सोमय्या के पेट में क्यों दुखता है. आणि MIMचं निवडणुकीत सूत्र होतं की मुंबई की महापौर बुरखावाली बनेगी. म्हणून हे त्यांचं लक्ष आहे की मुंब्रामधलं उरलेले 20% हिंदूंना हाकलायचं आणि नंतर मुंबईला मुस्लिम मुंबई बनवायचं. इथे MIMची जी नगरसेविका निवडून आली होती सहर युनुस शेख, तिने एक भाषण केलं होतं. त्याच्यावर काही लोकांचा आक्षेप होता, बऱ्याचशा संघटनेचा वगैरे, काही नेत्यांचा. त्याच्या अनुषंगाने आज BJPचे ज्येष्ठ नेते माननीय किरीटजी सोमय्या साहेब आणि सन्माननीय आमदार साहेब निरंजनजी डावखरे आणि त्यांचे सर्व शिष्टमंडळ मला भेटायला आलं होतं. त्यांनी सदर प्रकरणाबाबत आपण काय कारवाई केली याबाबत विचारणा केली आणि त्यांनी एक निवेदन दिलेलं आहे. परंतु जसं आम्हाला ते समजलं की त्या भाषणामुळे समाजामध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे, काही लोकांच्या भावना दुखवल्या गेलेल्या आहेत. तर आम्ही त्या अनुषंगाने त्या जी सहर युनुस शेख आहे तिला बोलून तिचं स्टेटमेंट घेतलं आणि तिला नोटीस पण दिलेली आहे. इलेक्शनच्या पूर्वी पण जेवढे उमेदवार होते त्यांना सर्वांना आपण
168 अन्वये नोटीस दिली होती. हिला नंतर पण परत अशी तुझ्यामुळे समाजात संभ्रम निर्माण होईल, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल किंवा कोणाच्या धार्मिक भावना दुखवल्या जातील असं यापुढे भाषण करू नको वगैरे असं तिला कडक शब्दात समज दिलेले आहे लेखी स्वरूपामध्ये, आणि तिने पण ती मान्य केलेली आहे. त्याच्यावर माननीय किरीटजी सोमय्या साहेब आणि निरंजनजी डावखरे साहेब, आमदार साहेब यांच्याशी सखोल चर्चा झालेली आहे. तिचं अजून एकदा आम्ही तिला विचारून समज देणार आहे, तिला बोलवून, आणि तिचं स्टेटमेंट रेकॉर्ड करणार आहोत. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाणे वर्तकनगर येथील भाजपाच्या मुख्य पक्ष कार्यालयामध्ये नवनिर्वाचित नगरसेवकांची बैठक पार पडली. या बैठकीला भाजपाचे जिल्हाध्यक्ष संदीप लेले, आमदार निरंजन डावखरे तसेच प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक उपस्थित होत्या. या बैठकीत भाजपाच्या गटनेता पदावरून सविस्तर चर्चा करण्यात आली. येत्या 27 जानेवारी रोजी भाजपाच्या गटनेतेपदी अनुभवी व्यक्तींची नियुक्ती केली जाईल. तसेच पहिल्यांदाच निवडून आलेल्या नगरसेवकांचाही विचार केला जाऊ शकतो, अशी माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली आहे. सत्तेतील मित्रपक्षाने यथोचित सन्मान भारतीय जनता पार्टीला दिला पाहिजे, असंही डावखरे म्हणालेत. यावेळी जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की महापौर, उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृह नेते ही सर्व महत्त्वाची पदे भाजपाकडेच राहावीत, यासाठी पक्षाकडून ठाम दावा करण्यात येत आहे. तसेच ठाणे महानगरपालिकेतील प्रभाग समिती या ठिकाणी असणारे पद, परिवहन आणि शिक्षण मंडळ या ठिकाणी देखील भाजपाला सामावून घ्यावे. भाजपा पक्षामध्ये देखील एससी प्रवर्गातील उमेदवार नगरसेवक निवडून आलेले आहेत. सुरेश कांबळे आणि उषा वाघ यांचा सुद्धा विचार मित्रपक्षाने करावा, असं आमदार निरंजन डावखरे यांनी सांगितलं आहे. थोडा अनुभवी असलेल्या नगरसेवकाची याकरता निवड केली जाईल. आमच्या पातळीवर कुठली बैठक अजून झालेली नाहीये, परंतु निवडणूक युतीमध्ये आम्ही लढलेली होती आणि युतीत लढल्यामुळे जरी शिवसेनेचं संख्याबळ पूर्ण बहुमताचं असलं 75 किंवा त्यांना एका सदस्याने पाठिंबा देऊन 76, तरी देखील त्या येण्यामध्ये आमच्या 28 येण्यामध्येही त्यांचा सहभाग आहे, मी असं म्हणणार नाही. तसं त्यांच्या 75 येण्यामध्ये देखील भारतीय जनता पार्टीचा सहभाग आहे. त्याचा विचार करून त्यांनी सत्तेमधला यथोचित जो सहभाग आहे तो भारतीय जनता पार्टीला दिला पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे. पद हा शब्द पडण्यापेक्षा सत्तेमध्ये यथोचित सहभाग घेतला गेला पाहिजे, कारण आम्हालाही लोकांनी मतदान केलंय. आमचे 28 लोकप्रतिनिधी निवडून आलेले आहेत. त्यांना देखील जनतेला न्याय द्यायचा आहे, लोकांची कामं करायची आहेत. आणि शेवटी स्वाभाविक आहे राजकारणामध्ये, आता समजा हा कार्यकर्ता आहे, हा नुसताच काम करेल आणि तो नगरसेवक झालेले या व्यक्ती काम करतील, याच्यात फरक पडतो. तसं नगरसेवक झाला आणि तो सभापती झाला, उपमहापौर झाला, महापौर झाला, त्याच्यानंतर अनेक अन्य पदे, स्टँडिंगचा अध्यक्ष झाला, सभागृह नेता झाला, तर तो लोकांचे प्रश्न मांडणं आणि ती कामं होणं
या दृष्टिकोनातून आपण त्याकरता बघितलं पाहिजे आणि त्या दृष्टीने आम्हाला त्याच्यात सहभाग मिळावा अशी आमची रास्त अपेक्षा आहे. आता महापौर होण्यासाठी काय वाटाघाटी करायच्या हा राज्य पातळीवरचा विषय आहे, परंतु आम्हाला याचा आनंद वाटतो की उद्या SC ST OBC कुठलंही आरक्षण पडलं असतं तरी आमच्या 28 मध्ये आम्ही तो सर्व सामाजिक समिती इतकं सुंदर सांभाळलंय की आमच्याकडे एक ST नगरसेविका आहे 3 मधली, SC 9 मधले आमच्याकडे 2 नगरसेवक आहेत. पूजा वाघ SC नगरसेविका आहे आणि आपले सुरेश कांबळे SC आपला उषा वाघ आणि सुरेश कांबळे आमचे SC नगरसेवक आहेत. आपल्या कमलताई चौधरी शेड्यूल ट्राईबच्या नगरसेविका आहेत. OBC मध्ये तर भरपूर आहेत. मुकेश खुला OBC आहे, या मागे बसल्या आहेत. आपल्या कवटांगेबाई आहेत, आपल्या सिनियर नगरसेविका कोळी मॅडम आहेत, मडवीताई आहेत, ओपन मध्ये आहेत, OBC खुला OBC महिला, आमच्याकडे सर्व प्रवर्ग आहेत. त्यामुळे आम्ही तसं पक्ष आमचा जरी आम्हाला 28 प्रतिनिधी मिळाले असले तरी आम्ही सर्व समाज घटकांचं व्यवस्थित प्रतिनिधित्व, सर्व भौगोलिक एरियाचं व्यवस्थित प्रतिनिधित्व करतोय. आणि म्हणून ती घोषणा उद्याला आली ना, ती अशीच नाही आली ना, ती उत्स्फूर्त आलेली घोषणा आहे. प्रक्रियेतनं एखादी इमर्ज होते ना नारा, जसं एखाद्या मुवमेंट मध्ये नारा इमर्ज होतो तसा तो इमर्ज झालेला नारा आहे. शिलटे वडवली, भाजप वाढवली, बाय डिफॉल्ट आलाय. आमचे सर्व प्रस्ताव आहेत. आम्हाला नक्कीच सत्तेमध्ये बसणं हे आवश्यक आहे, कारण आम्ही युतीत लढलोय. आम्ही विरोधात लढलो असतो तर आम्ही 100% विरोधातच बसलो असतो. त्यामुळे विरोधी पक्षनेता पण काय वाईट पण नाही, उलट ते जास्त पॉवरफुल आहे. कारण कोणीतरी सत्तेत बसलं, आमच्याच विचारांचे लोक सत्तेत बसतील आणि आमच्याच जर झाला तरी उलट दोन्ही बाजूने जनतेचा लाभ आहे. कारण सगळ्यात मोठा पक्ष ते आहेत, त्याच्या पाठोपाठ मोठा पक्ष आम्हीच आहोत. बाकीचे पक्ष किती 12, 9 आणि 5 असे आहेत. म्हणजे सभागृहातल्या 131 सदस्यांपैकी 76 अधिक 28 104 नगरसेवक हे शिवसेना भाजप महायुतीचेच निवडून आलेले आहेत ना. त्याच्यामुळे मग विरोधी आवाज त्यांचा एकदमच क्षीण आहे. त्याच्यामुळे आम्हाला विरोध बसायची अजिबात इच्छा नाही. ते बसणं पण चूक आहे, कारण आम्ही युतीत लढलोय. पण आम्हाला योग्य सन्मान दिला गेला पाहिजे. योग्य म्हणजे योग्य, आम्ही काय आवाज मी बोलत नाही. आम्हाला पण कळतं, आम्ही एवढे वर्ष युतीत काम केलंय, विदाऊट युतीत केलंय. संख्याबळ पुरेसं झालेलं आहे, पण ते युतीत झालेलं आहे याची थोडीशी जाणीव ठेवली गेली पाहिजे. प्राच्यविद्या अभ्यास संस्थेच्या वतीने कोकणातील 20,000 वर्ष जुन्या कातळ शिल्पाचं छायाचित्र प्रदर्शन आयोजन केलेलं आहे. हे प्रदर्शन 21 ते 26 जानेवारीपर्यंत सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये सुरू आहे. प्राच्यविद्या अभ्यास संस्था 1982 पासून संस्कृती, इतिहास आणि पुरातत्व या विषयांमध्ये सातत्याने प्रबोधनात्मक कार्य करत आहे. अभ्यासकांची व्याख्याने, प्रदर्शने, अभ्यास दौरे तसेच इतिहास व पुरातत्व विषयावरील प्रमाणपत्र, अभ्यासक्रम अशा विविध उपक्रमांद्वारे संस्थेने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. कोकणातील 20,000 वर्ष कातळ शिल्पे आद्य मानवाच्या जीवनाचा कलात्मक आविष्कार आहेत. त्यांचं संशोधन, संवर्धन होणे ही काळाची गरज आहे. ही कातळ शिल्पांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशाने प्राच्यविद्या अभ्यास संस्थेच्या वतीने छायाचित्र प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. जोशी बेडेकर महाविद्यालय आणि डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हे प्रदर्शन भरवण्यात येत आहे. हे प्रदर्शन 21 ते 26 जानेवारी रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या प्रांगणामध्ये सुरू आहे. यामध्ये ठाण्यातील ज्येष्ठ कलाकार सदाशिव कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या कातळ शिल्पांच्या प्रतिकृती यासोबतच निसर्गयात्री संस्था रत्नागिरी यांच्या वतीने कातळ शिल्पांवरील दुर्मिळ छायाचित्रांचे प्रदर्शनही पाहायला मिळणार आहे. या प्रदर्शनाला भेट देऊन कातळ शिल्पांच्या कलेचा आनंद लुटावा असं आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर विजय बेडेकर, डॉक्टर महेश बेडेकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना केलं आहे. प्राच्यविद्या अभ्यास संस्था, जोशी बेडेकर कॉलेज आणि डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल या तिघांनी मिळून कोकणातले कातळ शिल्प हे असं आपण प्रदर्शन इथे भरवलेलं आहे. आणखीन हेतू असा होता की कातळ शिल्प म्हणजे कोकणामधले कातळावर असलेली जी शिल्प आहेत, म्हणून आर्टवर्क आणखीन त्यावेळेला म्हणजे 30,000 40,000 वर्षापूर्वी मानवाने निर्माण केलेली एक कला आहे. ते कला लहान कॉलेजच्या मुलांपर्यंत पोचावी, त्यांच्या बाबतीत उत्सुकता निर्माण व्हावी, हा त्याच्या मागचा हेतू होता. म्हणून सदाशिव कुलकर्णी नावाचे जे सिनियर आर्टिस्ट आहेत, आम्ही त्यांची मदत घेतली
अंकुर काणे, आणखीन शाहीश्रुती भट आणि आमच्या कॉलेजची सगळी मुलं 100% क्रेडिट त्यांचं आहे. कारण सदाशिव कुलकर्णींनी आयडिया दिली ही सगळी कातळ निर्माण करण्याचं. बघितलं तर हा कातळ नाही आहे, इथे माती आहे, पण हा कातळ निर्माण केला गेला आहे आणि त्याच्यावर जी काही शिल्प निर्माण केलेली आहेत ती म्हणजे तंतोतंत म्हणता येणार नाहीत, पण एक रेप्लिका आहे. ती शिल्प आमच्या सगळ्या मुलांनी त्याचा अभ्यास केला, कुठली शिल्प सिलेक्ट केली आणि कुलकर्ण्यांनी आम्हाला आयडिया दिली कसं हे करायचं. आणि ही सगळी शिल्प जी आहेत ही या मुलांनी कोरलेली आहेत. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की निसर्गयात्री संस्था म्हणजे भाई रिसबूड नावाचे जे रत्नागिरीचे आहेत आणि या संस्थेने रिसबुडांनी 90% कातळ शिल्प कोकणातली शोधून काढली आहेत. त्यांचं 21 तारखेला भाषण झालं. हे भाषण झालंच आणि 21 तारखेपासून ते 26 जानेवारीपर्यंत सकाळी 11 ते 5 हे ठाणा कॉलेजच्या प्रांगणामध्ये हे उद्घाटन, हे एक्झिबिशन इकडे असणार आहे, इंटरॅक्टिव्ह असणार आहे. आमची मुलं जे कोण येतील त्यांना स्वतः ही समजावून सांगणार आहेत. त्यांनी याचा अभ्यास केलेला आहे. इथे छोटंसं पुस्तक प्रदर्शनसुद्धा आहे. जवळ 5-6 पुस्तकं रॉक आर्ट्सबद्दल आम्ही मागवली आहेत, ती इथे ठेवलेली आहेत. स्टोन टूल्स म्हणजे हे कसा निर्माण केला असेल, म्हणजे 30-40 हजार वर्षापूर्वी मानवाने ही शिल्प कशी निर्माण केली असेल, ती स्टोन टूल्स आहेत. म्हणजे या स्टोन टूल्सनी ही शिल्प निर्माण झाली आहेत. ही स्टोन टूल्सही बघता येणार आहेत. म्हणून हेतू हाच आहे की ठाणेकरांना आणि मुख्य म्हणजे नवीन युवांना, म्हणजे इकडे आमच्या ठाणे कॉलेजमधली मुलं कोण आहेत, ही सगळी युवा आहेत, त्यांना इकडे येऊन ह्याच्या बाबतीमध्ये माहिती मिळेल आणि उत्सुकता निर्माण झाली की हे वय असं असतं की एकदा ती उत्सुकता निर्माण झाली की नक्की याच्या बाबतीत प्रबोधन होईल लोकांचं. ये पेट्रोग्लिफ्स ऑफ कोकण के ऊपर एग्जीबिशन ऑर्गेनाइज किया है इंस्टीट्यूट फॉर ओरिएंटल स्टडी थाने ने। आइडिया मेनली ये है कि रत्नागिरी सिंधुदुर्ग में जब हम जाते हैं तब पेट्रोग्लिफ्स जो हमको एक्सपीरियंस करने मिलते हैं ज़मीन पर, वैसा हम लोगों को स्टूडेंट्स के लिए और विजिटर्स के लिए ऑर्गेनाइज करना था। बिकॉज मेनली एग्जीबिशंस में एक्सपीरियंस वाला पोर्शन थोड़ा कम रहता है। ये हम लोगों को एक न्यू पैटर्न ट्राई करना था। ये एग्जीबिशन है, अभी 21 जनवरी को इनॉग्रेशन हुआ है, 26 जनवरी तक है। स्कूल के स्टूडेंट्स है या दूसरे विजिटर्स है, सबको इनविटेशन है, वो प्लीज़ आइए। 11 o'clock से इव्हनिंग 6 o'clock तक एक्झिबिशन होता है। बरं, नमस्कार, माझं नाव प्रियल पाटील आहे। इथे आम्ही कातळ शिल्पाबद्दल प्रदर्शन केलं आहे। इथे आम्ही कातळ शिल्प काढले, म्हणजे साधारणतः कातळ शिल्प तिकडे जागेवर गेल्यावर ते कसे दिसतील ह्याचा एक उदाहरणसाठी आम्ही इथे बनवले सुद्धा आहेत कातळ शिल्प। हे बनवायच्या पाठी आमचा हेतू असा होता की आपल्या इथे आता जर आपण हे पाहिलं तर भारतामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आर्ट आहे, पण आपण त्या आर्टची कला नाही करत आहोत। त्या साईडला आपण जर पाहिलं तर तिकडे लोक काय करतात की कातळ शिल्प जे आहे ते कातळ तोडतात तिकडे का, तर स्वतःच्या स्वार्थासाठी। तिकडे ते लोक त्याच्यावरती झाडं उगवताय म्हणा, किंवा ती आपली जागा आहे आणि ती गव्हर्नमेंटकडे जाऊ नये ह्या उद्देशाने तिकडे भित्ती बांधणं म्हणा, तर ते लोक त्यामुळे आपली जी प्रथा आहे, आपली संस्कृती म्हणा, किंवा आपली जी कला जी पिढ्यानपिढ्या आपल्याला पाहायला मिळत आहे, ते लोक त्याचा नाश करत आहेत आणि तिची आणखी पुढे विल्हेवाट लागू नये आणि ती कला लुप्त होऊन जाऊ नये ह्याच्यासाठी आम्ही हे प्रदर्शन भरवलेलं आहे। या प्रदर्शनाने बऱ्याच कॉलेजचे विद्यार्थी जे आता सध्या तरुण आहेत, ज्यांना आत्ता नॉलेज घ्यायचं वय आहे त्यांचं, त्या लोकांना इकडे येत आहेत, ते लोक कातळ शिल्पाबद्दल समजत आहेत, ते कसे बनवले जायचे ह्याचा ते अनुभव घेत आहेत, ते कसं दिसत असेल ह्याचा अनुभव घेत आहेत। ह्याच्याने कोकणाच्या साईडला थोड्या जास्त प्रमाणामध्ये टुरिझम होईल। आपण इकडे तिकडे पार्क्समध्ये फिरायला जाण्यापेक्षा खरंच जी कला आहे, जी खूप मेहनतीने त्या लोकांनी बनवलेली आहे, ते आपण बघायला जाऊ आणि तिकडे टुरिझम वाढेल आणि त्याच्यामुळे का होईना पण तिथले लोक त्या कलेची जाण करून ती कला जपायला लागतील, ह्या उद्देशाने आपण हे प्रोग्राम केलेला आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार तसेच प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या मान्यतेने जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी कोकण आयुक्तांकडे 12 नगरसेवकांच्या गटाची स्थापना केली आहे। ज्येष्ठ नगरसेवक अशरफ शाणू पठाण यांची ठाणे महानगरपालिकेच्या गटनेतेपदी निवड केल्याचं पत्र जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी कोकण विभागीय आयुक्तांना सादर केलं होतं। नुकत्याच झालेल्या ठाणे महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी
काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे व 12 नगरसेवक विजयी झाले आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी आपल्या 12 नगरसेवकांसह कोकण विभागीय आयुक्तांची भेट घेऊन गटस्थापना करीत असल्याचं पत्र दिलं आहे. ठाणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा स्वतंत्र गट असणार आहे. दरम्यान माजी विरोधी पक्षनेते अशरफ शानू पठाण यांची गटनेतेपदी निवड करण्यात आलेली आहे. अशरफ शानू पठाण हे ठाणे महानगरपालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक असून मागील सत्रामध्ये त्यांनी विरोधी पक्षनेतेपदही भूषवलं आहे. ते यंदा सलग प्रभाग क्रमांक 32 मधून तिसऱ्यांदा नगरसेवक झाले असून आपले पॅनल त्यांनी मोठ्या फरकाने जिंकलं आहे. ठाणे जिल्हा माहिती कार्यालय, प्रादेशिक परिवहन विभाग ठाणे आणि वेसॅक इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 2026 सुरक्षा आणि पर्यावरण वर्ष या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा शुभारंभ आज ठाणे जिल्हा माहिती कार्यालय येथे करण्यात आलेला आहे. रस्ते सुरक्षा सर्वांच्या दैनंदिन जीवनातील अंगीकारली जावी आणि ती मानवी जीव वाचवणारी सकारात्मक छंद म्हणून विकसित व्हावी, हा मोहिमेचा मुख्य संदेश उद्घाटन समारंभातून अधोरेखित करण्यात आलेला आहे. यासाठी जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ याचे विशेष मार्गदर्शन लाभले. या कार्यक्रमास वाहतूक पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट, कोकण विभागीय अधिस्वीकृती समितीचे अध्यक्ष मनोज जालनावाला, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सुमन, शिवाजी सानप, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर, वेसॅक इंडियाचे संस्थापक व सुरक्षा अभ्यासक विजयकुमार कट्टी आणि माहिती अधिकारी प्रवीण डोंगरदिवे तसेच ठाणे जिल्ह्यातील पत्रकारही उपस्थित होते. रस्ते सुरक्षा महिन्याच्या पार्श्वभूमीवरती आजच्या कार्यक्रमामध्ये 15 चिन्ह 15 कथा पुस्तिकेचं प्रकाशन करण्यात आले. रस्ते वाहतूक संकेतावरील 15 बोधकथांचं हे विशेष पुस्तक मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये हार्ड कॉपी, ई कॉपी आणि ऑडिओ बुक असे सर्व पर्याय नागरिकांसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहेत. आणि 100 मीटर असं नाही की ते 4 किलोमीटर 5 किलोमीटरचा विषय होता. 100 मीटरच्या ह्याच्यात त्यांनी रॉंग साईड केलेलं होतं. 100% आपल्याकडे जसं जसं मल्टीमीडिया मधून जे रील्स बनवून त्याच्यात जे स्टंट वगैरे करतात, जर आपल्याकडे आपल्या सोशल मीडिया हँडलवर जर ते आलं ठाणे पोलीसच्या, तर आपण निश्चित त्याच्यावर लोकल पोलीस स्टेशन मार्फतही आणि ठाणे ट्रॅफिक पोलीस मार्फतही त्याच्यावर चलानची दंडात्मक कारवाई करतो. 5वी 6वी 7वी साठी आपण चित्रकला स्पर्धा घेतली होती. प्रत्येक शाळेतनं 5 जे निवडलेले चित्र होते त्यांची निवड करून आपल्याकडे त्यांनी पाठवलेले आहेत. ते आपल्याकडे आल्यानंतर आपण पहिले 12 चित्र जे आलेले आहेत, तर दरवर्षी ट्रॅफिकचं एक कॅलेंडर बनतंय. तर ते पहिले जे 12 चित्र आहेत त्याचं आपण एक छानसं कॅलेंडरही टेबल कॅलेंडरही बनवलेलं आहे. त्याचंही अनावरण बहुतेक 26 तारखेला माननीय पालकमंत्र्यांच्या हस्ते आपण करणार आहोत. आणि हे झाल्यानंतर पुढे मुलांमध्ये अजून चालना मिळावी की ट्रॅफिक रिलेटेड ते काय काय करू शकतील. तर त्याच्या की माहिती अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी हे क्लास 1चं पद आहे, जे आमचं मी स्वतः आहे. पण क्लास 2चं जे पद आहे ते आमच्याकडे रिक्त आहे. वाघमारे साहेब होते, त्यांची बदली परत मंत्रालयात झाली. इथे कोणच नव्हतं. आपल्याकडे कामाचा लोडही खूप आहे. शासनाला विनंती केल्यानंतर आपल्या कोकण विभागीय कार्यालयातले माहिती सहाय्यक या पदावर जी व्यक्ती आहे तीच आपल्याकडे माहिती अधिकारी अतिरिक्त कार्यभार म्हणून प्रवीण डोंगरदिवे आपल्याकडे आहेत. आणि खूप चांगलं काम आहे. टेक्नोसेव्ही आहेत. बराच अनुभव त्यांनी पण स्वतः हे करतात. शिकण्याची आवड आहे. आणि विशेष म्हणजे ते माझ्या सगळ्या स्टाफचे मित्र आहेत. म्हणजे असं नाही आहे की बाबा, कारण होतं असं की बाहेरून कोणी आलं की मग जरा थोडंसं हे होतं. पण त्यांचं आधीपासून बॉन्डिंग असल्यामुळे जिल्हा माहिती कार्यालयामध्ये काम पण खूप छान चालू आहे. म्हणजे मला विचारतात लोक आता 3-3 चार्ज आहेत कसं सांभाळतात, तर हे सगळं यांच्यामुळे सांभाळलं जातं. हे चांगलं काम करतायत आणि म्हणून मी रिलॅक्स आहे. आपल्या सन्मान्य ठाणेकरची श्री विजयकुमार कट्टी साहेब, आज त्यांचा वाढदिवस आहे आणि दरवर्षी ते वाढदिवसाच्या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करतात. त्याच अनुषंगाने ज्यांनी आजच्या या वाढदिवसाच्या निमित्तानं आणि रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने आजच्या या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. आणि छानशा असे आपण या टेरेस गार्डनमध्ये हा कार्यक्रम इथं त्याचा आस्वाद घेत आहोत. तर मला खरोखरच कट्टी साहेबांचं वाढदिवसाच्या निमित्त
तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.